आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल. पुढल्या 2 महिन्यासाठी मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एलपीजी गॅसचा पुरवठा अखेर सुरक्षितपणे मायदेशात पोहोचला. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची 2 मोठी जहाजे शिवालिक आणि नंदादेवी 68 लाख सिलेंडर्स भरता येतील इतका गॅस घेऊन गुजरातच्या बंदरावर दाखल झाली आहेत. मात्र ही दोन्ही जहाजं थेट गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा डावललं गेल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे. पण खरंच असं आहे का? मोदींनी ही जहाजं त्यांच्या गुजरातला नेली? या चर्चेत किती दम आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतुकीचा मार्ग धोक्यात आला होता. भारताचा बहुतांश एलपीजी पुरवठा याच मार्गावरून येतो. जर हा मार्ग बंद झाला असता तर देशात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होऊन किमती गगनाला भिडल्या असत्या. अशा कठीण परिस्थितीत भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयामुळे शिवालिक आणि नंदादेवी या 2 जहाजांना इराणने सुरक्षित मार्ग दिला. ही दोन्ही जहाजं भारतीय ध्वज लावून अत्यंत सावधगिरीने अरबी समुद्रात दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवालिक जहाजामध्ये सुमारे 46,300 टन तर नंदादेवीमध्ये 46,400 टन असा एकूण 92,700 टन एलपीजी गॅस आहे. हे प्रमाण देशातील एका दिवसाच्या एकूण वापरापेक्षाही जास्त आहे. शिवालिक जहाज सकाळी गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं तर नंदादेवी हे जहाज 17 मार्चला कांडला बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजांमुळे देशातील स्वयंपाकाच्या गॅसचा संभाव्य तुटवडा दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र ही दोन्ही जहाजं गुजरातच्याच बंदरावर का उतरवण्यात आली हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आणि जनतेनं यावरून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि रत्नागिरीसारखी मोठी बंदरं असताना इतक्या मोठ्या प्रमाणावरील गॅस साठा केवळ गुजरातलाच का नेण्यात आला असा सवाल विचारला जातोय. राज्यातील उद्योग आधीच गुजरातला जात आहेत आणि आता जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गुजरातलाच प्राधान्याने दिला जात आहे का अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र तांत्रिक बाजू पाहता गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरावर एलपीजी साठवणुकीची आणि तिथून पाईपलाईनद्वारे उत्तरेकडे गॅस पाठवण्याची मोठी यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळेच तातडीची गरज म्हणून ही जहाजं तिथे नेण्यात आल्याचं म्हणण्यात येते. आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल. पुढल्या 2 महिन्यासाठी ज्यावेळी शिवालिक गुजरातकडे वळलं त्याच सुमारास नंदादेवीमधील काही अंश किंवा त्यासारखे दुसरे छोटे जहाज सुमारे 11,000 टन क्षमतेचं जहाज रत्नागिरीच्या जयगड बंदरात वळवण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील गॅस पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. तरीही गुजरातला मिळालेल्या मोठ्या साठ्याच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेला वाटा खूपच कमी असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती अजूनही अस्थिर आहे. जर युद्ध दीर्घकाळ खेचलं गेलं तर केवळ 2 जहाजं पुरेशी ठरणार नाहीत. भारताला आपल्या धोरणात्मक साठ्याकडे लक्ष द्यावं लागेल. तसंच अशा महत्त्वाच्या वितरणात प्रादेशिक समतोल राखणं सरकारसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. शिवालिक आणि नंदादेवीच्या आगमनानं देशाला मोठा दिलासा मिळाला असला तरी या जहाजांचं गुजरातला जाणं आणि महाराष्ट्राच्या वाट्याला कमी साठा येणं यावरून येणाऱ्या काळात राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे. इंधनाच्या सुरक्षेसोबतच राज्यामागील संसाधनांचं वाटप हा चर्चेचा मुख्य विषय बनलाय. महाराष्ट्रातील अनेक शहरात सध्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. हॉटेल व्यावसायिकांसह अनेकांवर चुली पेटवण्याची वेळ आली आहे. अनेकांचे छोटे उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे गॅस तुटवड्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे. आता आगामी काळात ही परिस्थिती कशी राहणार, सुधारणार की आणखी बिकट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.